आपल्या सगळ्यांचं परत एकदा इनामदार क्लासेसमध्ये स्वागत आहे. बेसिक इंग्लिश ग्रामर एक्सरसाइज 8. आजचा एक्सरसाइज खूप बेसिक आहे परंतु तेवढाच महत्त्वाचा आहे आणि स्पेशली 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण थोडंसं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनची थोडीशी जास्त उदाहरणं घेतलेली आहेत आजच्या सेशनमध्ये. तर सुरू करूया. पहिलं एक्झाम्पल बघा. द टीचर एंटर्ड द क्लास, द स्टुडंट्स स्टूड अप अँड व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन फॉर द गिवन क्वेश्चन यूज ॲज सून ॲज. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. ॲज सून ॲज हे एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि आपल्याला या ठिकाणी 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि या 2 सेंटेन्समध्ये ॲज सून ॲज वापरायचं आहे. म्हणजेच या 2 सेंटेन्सना आपण एकत्र जोडायचं आहे, त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची पण इन्स्ट्रक्शन असू शकते. मेक इट कॉम्प्लेक्स किंवा सिंथेसाइज इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजे या 2 सेंटेन्स पासून एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करा, अशा प्रकारची पण इन्स्ट्रक्शन येऊ शकते. पण आता ॲज सून ॲज वापरायचं आहे. मग कुठं वापरायचं या 2 सेंटेन्स पैकी नेमकं ॲज सून ॲज कुठं वापरायचं? तर ह्या 2 वाक्यांमध्ये क्रिया दाखवलेली आहे, त्यातली कुठली क्रिया अगोदरची घडलेली आहे ती बघा. द टीचर एंटर्ड द क्लास, द स्टुडंट्स स्टूड अप. कोणती क्रिया अगोदर घडलेली आहे? म्हणजे शिक्षक वर्गात गेले आणि विद्यार्थी उभे राहिले. ह्याच्यातली कुठली क्रिया अगोदरची आहे? शिक्षक वर्गात जाण्याची क्रिया अगोदरची आहे. मग जी क्रिया अगोदर घडलेली आहे त्या क्रियेच्या अगोदर ॲज सून ॲज लावायचं. म्हणजे कसं होणार बघा. ॲज सून ॲज द टीचर entered the class. आता फुल स्टॉप काढायचा आणि इथं कॉमा द्यायचा. द स्टुडंट्स स्टूड अप. म्हणजे पहिल्या क्रियेच्या अगोदर आपण ॲज सून ॲज वापरला, जिथं फुल स्टॉप आहे तिथं कॉमा दिला आणि या 2 सेंटेन्स पासून एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं. मेक इट कॉम्प्लेक्स असं पण इन्स्ट्रक्शन असू शकतं किंवा यूज ॲज सून ॲज अशा प्रकारचं पण इन्स्ट्रक्शन असू शकतं. तर दोन्हींचे उत्तर एकच आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. मुद्दाम मी पुढचं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये ॲज सून ॲज वापरलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हार्डली व्हेन वापरायला सांगितलेलं आहे, अशा प्रकारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. कारण हार्डली व्हेन हे पण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनच आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे ज्याच्या साह्यानं तुम्ही मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज अशा प्रकारचं स्ट्रक्चर करत असता. बघ आता. ॲज सून ॲज आय रिच्ड द क्लास आय गेव अ लेटर टू माय फ्रेंड. आता इथं यूज हार्डली व्हेन ही इन्स्ट्रक्शन असू शकेल किंवा नो सुनर दॅन वापरा हे पण असू शकतं. नो सुनर दॅन आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण नो सुनर दॅन वापरू शकतो, या एक्झाम्पलमध्ये पण वापरू शकतो, स्केअर्सली पण वापरू शकतो हार्डलीच्या ऐवजी. तर ही सगळी एकमेकांना रिप्लेस करणारी कंजंक्शन्स आहेत बघा. आता या ठिकाणी कसं वापरता येईल बघा. आता तर काय करायचं बघा. या ठिकाणी ॲज सून ॲज जे आहे त्याच्या ऐवजी हार्डली वापरायचं. मग कसं होणार आहे बघा. हार्डली आणि हार्डली नंतर नेहमी हॅड येत असतं, लक्षात ठेवा. हार्डली हॅड, त्यानंतर आहे तेच आय रिच्ड द क्लास, पुढचं कॉमा काढायचा आणि त्या ठिकाणी व्हेन वापरायचं. व्हेन आय गेव अ लेटर टू माय फ्रेंड. समजा या ठिकाणी नो सुनर दॅन वापरण्याचं समजा इन्स्ट्रक्शन असेल तर काय करायचं बघा. ॲज सून ॲज असेल किंवा हार्डली हॅड असेल, याला रिप्लेस कशानं करायचं? नो सुनरनं. आणि या ठिकाणी कुठला टेन्स आहे? साधा भूतकाळ आहे, तर त्यामुळं इथं डीड घ्यायचं. नो सुनर नंतर काय घ्यायचं? डीड. नो सुनर डीड आय रीच. रिचडचं रिच, कारण डीड वापरल्यामुळे या ठिकाणी आपलं व्ही आय घ्यावं लागतं. नो सुनर डीड आय रीच द क्लास दॅन. आता या ठिकाणी दॅन वापरावं लागतं. आय गेव अ लेटर
टू माय फ्रेंड. स्केअर्सली हॅड पण वापरू शकता या ठिकाणी, हार्डली हॅडच्या ऐवजी स्केअर्सली हॅड आय रिच्ड द क्लास. म्हणजे बघा एका स्ट्रक्चरमध्ये आपण किती शिकलो या ठिकाणी, ॲज सून ॲज, हार्डली हॅड, नो सूनर किंवा स्केअर्सली हॅड किंवा व्हेन पण वापरता येऊ शकतं. व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास द स्टुडंट्स स्टूड अप. म्हणजे एका कन्स्ट्रक्शनमध्ये आपण 4 ते 5 कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरू शकतो आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करू शकतो. आता पुढचे एक्झाम्पल्स पाहूया. या पुढचं एक्झाम्पल बघा. ही स्टडीड हार्ड, ही कुड गेट द फर्स्ट क्लास. यूज सो दॅट. हिअर ऑल्सो सो दॅट इज a subordinating conjunction, so we have to synthesize a complex sentence. We have given 2 simple sentences, we have to make a complex sentence. आता या ठिकाणी 2 सिंपल सेंटेन्स पासून एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचा आहे. मग बघा एक सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये रूपांतर होणार आहे. आता सो दॅट काय दाखवते, पर्पज दाखवते. बघा त्यानं खूप अभ्यास केला. कशासाठी केला रे? सो दॅट ही कुड गेट द फर्स्ट क्लास. कारण त्याला फर्स्ट क्लास मिळवायचा होता म्हणून त्यानं अभ्यास केला. मग का अभ्यास केला त्याचं कारण जे आहे त्याच्या अगोदर सो दॅट लावायचं. म्हणजे कसं होणार बघा. ही स्टडीड हार्ड सो दॅट, बघा ही तर सो दॅट आलं, ही कुड गेट द फर्स्ट क्लास. आता या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं पण असू शकते, एक वेगळ्या प्रकारची इन्स्ट्रक्शन वापरली जाऊ शकते. यूज इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हच्या साह्यानं पण हे आपण जोडू शकतो एकमेकांना वाक्य. मग कसं होते बघा वाक्य. हे जे दुसऱ्या वाक्यातलं वर्ब आहे गेट, त्या ठिकाणी आपल्याला त्याची इन्फिनिटिव्ह, टू इन्फिनिटिव्ह वापरावी लागते आणि ही 2 वाक्य जोडावी लागतात. बघा कसं होईल हेच वाक्य इन्फिनिटिव्ह वापरून. ही स्टडीड हार्ड. बघा ह्या सगळ्याच्या ऐवजी फक्त टू. वाय? टू गेट द फर्स्ट क्लास. बघा या ठिकाणी हे फायनाईट क्लॉज होतं. आता हे थोडंसं ॲनालिसिस जर केलं तर हे नॉन फायनाईट आणि हे फायनाईट मध्ये रूपांतर झालेलं आहे. मग अशा प्रकारचं वाक्य देऊन तुम्हाला सो दॅट वापरा म्हणून सांगतील तुम्हाला. ही स्टडीड हार्ड टू गेट द फर्स्ट क्लास. मग या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, या टू गेटच्या ऐवजी सो दॅट वापरायचं. टूच्या ऐवजी बघा या टूच्या ऐवजी इतकं सगळं वापरावं लागणार आहे. सो दॅट आणि वाक्याच्या सब्जेक्टला अनुसरून इथं प्रनाउन आणि वाक्याच्या टेन्सला पास्ट असेल तर कुड आणि प्रेझेंट असेल तर कॅन या ठिकाणी वापरावं लागतं. म्हणजे बघा जर असं इन्फिनिटिव्ह आला असेल आणि जर आपल्याला सो दॅट वापरायला सांगितलं असेल तर काय करायचं, या टूच्या ऐवजी सो दॅट वाक्याच्या सब्जेक्टला अनुसरून प्रोनाउन आणि कॅन किंवा कुड वापरायचं. कसं ठरवायचं, जर पास्ट टेन्समध्ये असेल दिलेलं वाक्य तर कुड आणि प्रेझेंटमध्ये असेल तर कॅन. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघूया. इफ यू रन फास्ट you can catch the bus. Here also we have to use a subordinating conjunction unless. आता unless म्हणजे तर काय, if not. म्हणजे unless कुणाला रिप्लेस करणार आहे, if ला रिप्लेस करणार आहे. परंतु त्याचा अर्थ काय होतो, if not. मग unless वापरताना काय करायचं असतं, जर if च्या क्लॉज मध्ये जर निगेशन असेल तर ते निगेशन काढून टाकायचं असतं आणि त्याच्या ऐवजी अनलेस वापरायचं असतं. म्हणजे इथं इफ यू डोंट रन असतं तर ते डोंट निघून जातं आणि इफ पण निघून जातं आणि त्याच्या ऐवजी अनलेस येतं. परंतु आता इथं हे निगेटिव्ह नाहीये, हे इथं निगेशन नाहीये इफच्या क्लॉजमध्ये. मग काय करायचं, समजा इथं अनलेस वापरलं आपण, अनलेस यू रन फास्ट, तर हे जर निगेशन आपण पुढच्या वाक्यात ट्रान्सफर करायचं. म्हणजे काय करायचं, यू कॅन नॉट कॅच द ट्रेन. म्हणजे जर इथं इफच्या वाक्यात जर निगेशन नसेल
तर अनलेस वापरल्यानंतर पुढच्या मेन क्लॉजमध्ये काय करायचं, निगेशन करायचं, म्हणजे मेन क्लॉज नकारार्थी करायचं. आणि जर हेच नकारार्थी असेल तर मेन क्लॉज नकारार्थी करायचं कामच पडणार नाही आपल्याला. ओके, पुढचे एक्झाम्पल्स पाहूया. पुढचं एक्झाम्पल पाहूया. ही वुड गो टू दिल्ली, सॉरी, वी वुड गो टू दिल्ली एव्हरी इयर व्हेन आय वॉज अ चाइल्ड. सो व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन? यूज यूज्ड टू. सो वी हॅव टू यूज टू हिअर. आता यूज टू कुठं वापरायचं असतं, त्याचा काय रोल आहे, कशासाठी वापरायचं असतं, त्याचं फंक्शन काय आहे? तर पास्टमधली हॅबिच्युअल ॲक्शन, पास्टमध्ये जी एखादी आपण हॅबिच्युअल ॲक्शन करत होतो परंतु आता जी प्रेझेंटमध्ये करत नाही, अशा प्रकारचं एखादं क्रिया सांगण्यासाठी, ॲक्शन सांगण्यासाठी आपण त्या यूज टूच्या कन्स्ट्रक्शनचा वापर करत असतो. मग यूज टू कुणाच्या ठिकाणी वापरायचं असतं? तर हे जे वूड असतं, केवळ फक्त काय करायचं बघा, हे वूड काढायचं आहे आणि त्या ठिकाणी यूज्ड टू वापरायचं आहे. म्हणजे कसं होणार? वी यूज टू गो टू दिल्ली एव्हरी इयर व्हेन आय वॉज अ चाइल्ड. पुढचा बघा. वी डिड नॉट रीच हिज हाऊस ऑन टाइम. मेक इट अफर्मेटिव्ह. आता आपल्याला या ठिकाणी अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी करायचं आहे, बट विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे आपण मिनिंग चेंज करून पण करू शकतो अफर्मेटिव्ह आणि मिनिंग चेंज न करता पण करू शकतो, पण या ठिकाणी आपल्याला मिनिंग चेंज न करता आपल्याला हे अफर्मेटिव्ह करायचं आहे. मग बघा, आता अफर्मेटिव्ह करायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यातला नकार दर्शवणारा शब्द काढायचा आहे. आणि नकार दर्शवणारा शब्द म्हणजे कोणता आहे? डिड नॉट. मग समजा आपण डायरेक्टली काढला, आता वी डिड नॉट रीच हिज हाऊस ऑन टाइम. डिड नॉट काढला तर काय होते? वी रीच हिज हाऊस ऑन टाइम. परंतु जर असं केलं आपण, वाक्य अफर्मेटिव्ह होते, ठीक आहे, परंतु वाक्याचा अर्थ बदलतोय. पण आपल्याला तर वाक्याचा अर्थ तोच ठेवायचा आहे. मग आता कसं करायचं? तर या ठिकाणी काय करायचं बघा, डिड नॉट काढायचं आणि त्याच्या ऐवजी काय वापरायचं? फेल्ड टू. मग हे कसं होणार वाक्य? वी फेल्ड टू रीच हिज हाऊस ऑन टाइम. म्हणजे वरच्याच वाक्याचं मिनिंग आपण या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे. वी फेल्ड टू रीच हिज हाऊस ऑन टाइम. आणि आता शेवटचं एक्झाम्पल पाहूया. शेवटचं एक्झाम्पल बघूया. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिव्हिटी. यूज कुड. दिलेल्या वाक्यात आपल्याला कुड वापरायचं आहे. तर कुड काय दाखवते? तर पास्टमधली ॲबिलिटी दाखवते. पण वाक्याचा अर्थ बघा, इट वॉज नॉट पॉसिबल. वॉज नॉट पॉसिबल म्हणजे तो एबल नव्हता असं दाखवायचं आहे आपल्याला. कोण? फॉर हिम म्हणजे तो. बघा सब्जेक्ट कसा दिलेला आहे बघा, हा जो आहे तो आपला सब्जेक्ट आहे. ही जी फ्रेज आहे ती सब्जेक्ट आहे. कशासाठी एबल नव्हता? टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिव्हिटी. मग आता या ठिकाणी आपल्याला कुड वापरताना काय करावं लागणार आहे बघा, हे जे आहे इथपर्यंत त्याच्या ऐवजी आपल्याला सब्जेक्ट प्लस कुड. आता या ठिकाणी तो एबल नव्हता म्हटल्यावर कुड नॉट येणार, म्हणजे हे सगळं आपल्याला रिप्लेस करावं लागेल कशानं? ही कुड नॉट. आणि त्याच्या पुढं आहे असंच, अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिव्हिटी. बघा काय केलं आपण, या पूर्ण ह्याच्याऐवजी ही कुड नॉट वापरलेला आहे. आता ही का आलं या ठिकाणी? तर या ठिकाणी फॉर हिम आलं म्हणून. आता इथं जर फॉर मी असतं तर इथं काय आलं असतं? आय आलं असतं. फॉर हर असतं तर शी आलं असतं. म्हणजे इथं जे फॉर हिम, फॉर मी ह्याच्यावरून आपल्या वाक्याचा हा सब्जेक्ट ठरणार आहे. आता इन्स्ट्रक्शन या ठिकाणी वेगळं असू शकतं. यूज एबल टू किंवा अनएबल टू. या प्रकारचं पण इन्स्ट्रक्शन असू शकतं. तर या प्रकारचं जर इन्स्ट्रक्शन असतं याच वाक्याचं तर कसं झालं असतं बघा, ह्याला आपल्याला रिप्लेस करावं लागलं असतं. कशानं? ही. आणि टू बी एबल टू किंवा अनएबल टू. आता वाक्य पास्टमध्ये असल्यामुळं ही वॉज अनएबल टू आणि हे पुढचं वाक्य जसंच आहे तसं. आणि एबल टू सांगितलं असतं तर ही वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड. आणि जसं आहे तसंच. म्हणजे एकाच वाक्याला आपल्याला 3 इन्स्ट्रक्शन येऊ शकले असत्या. यूज कुड, यूज अनएबल टू किंवा एबल टू. तर अशा प्रकारे हे वाक्य आहे.
तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.